हायला मग आता बघा, आपण ह्या ठिकाणी एक भूताचा इतिहास पाहत आहोत. भूताचा इतिहास, ह्या जगामध्ये भूत आहे. सुरुवातीपासून आहे, जगाची उत्पत्ती होण्यापासून, त्याच्या अगोदरपासून ह्या जगात भूत आहे. तर ते भूत कसं आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. का तो अगोदर भूत म्हणजे अगोदर तो एक करूब होता. तो देवाची सेवा करणारा एक व्यक्ती होता, स्वर्गदूत होता तो देवाची सेवा करणारा. तर तो कसा होता, अनेक प्रकारचे त्याच्यावरती काय काय होतं, सोनं होतं, हिरा होती, मोती होती, है ना. सगळ्या प्रकारचं त्याच्यावरती एक मोठं धन संपत्तीचं त्याच्याकडे सगळं काही आहे. वाचा तुम्ही काय काय त्याच्यामध्ये होतं. एदेन मध्ये होतास तू, आणि त्यामध्ये अलाक, पुष्कराज, हिरा, रत्न, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहरे तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या याचे कसब तुझ्या येथे चालत असे. तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली. हा, म्हणजे तो सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदरपासून ह्या जगामध्ये भूत आहे. आणि तो ह्या जगात कसा आला, की तो देवाची सेवा करत असताना त्यांनी सेवेमध्ये त्यांनी त्याच्या मनामध्ये काय आला, गर्व आला. त्याच्यामुळे देवाने त्याला काय केलं, स्वर्गामधून काढून दिलं. म्हणून तो जगात आला. जगात आल्यानंतर तो एक प्रकारचा राक्षस, एक प्रकारचा भूत बनला. आणि अनेक मानव जातीला जो त्रास द्यायला लागला, त्याला आपण भूत म्हणतो, हा ना. त्या ठिकाणी आपण 14 वचनामध्ये वाचू शकतो धर्मशास्त्रामध्ये, की तो एक करूब होता. वाचा. तू पाखर घालणारा अभिषिक्त कृप होतास. हा, म्हणजे मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्निप्रमाणे जगणाऱ्या पाषाणातून हिंडत असायचास. तुला निर्माण केले त्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचणूक यथायोग्य होती. म्हणजे अगोदर भूत कसा होता, अगोदर करूब होता. तो अग्निवशी राहायचा, स्वर्गामध्ये राहत होता, देवासमोर देवाची सेवा करणारा होता. त्याच्या अंगावरती सगळ्या प्रकारचे सोनं, हिरे, चांदी, हा ना, हे सगळं ज्याच्यावरती होतं. कुठल्याही प्रकारचं त्याला कमी नव्हती. त्याला भूत म्हणतात. त्या भूताकडं सगळं काही होतं, कारण की हे सगळं त्याला देवाने दिलं होतं. देवाने त्याला एक चांगला करूब बनवला होता. एक चांगला व्यक्ती बनून तो देवाची सेवा करत होता. पण तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केलेस. हा, म्हणजे म्हणून देवाने मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लुटून दिले. हा, म्हणजे देवाने त्याला आपल्या पर्वतावरून लोटून दिलं. त्या दूताला, जो करूब होता, त्याला लोटून दिलं याच्यासाठी का त्याच्या मनामध्ये अधर्म आला. म्हणजे तो कसा बनला, त्याने पाप केलं देवाविरुद्ध आणि तो देवाचा विरोधी झाला. म्हणून त्याला देवाने त्या तिकडून हाकलून दिलं. म्हणजे अगोदर त्याच्याकडे सगळं काही होतं, त्याला कुठल्याही प्रकारची त्याच्यात कमी नव्हती. म्हणून भूताला ह्या जगभरात लोक घाबरतात. याच्याचमुळे लोक जगामध्ये भूताला घाबरतात, कारण की भूताची जी शक्ती आहे ही देवाने त्याला दिलेली आहे. परंतु माणूस ह्या शक्तीपासून, भूताच्या माहितीपासून, भूताच्या इतिहासापासून अनजान आहे. म्हणून लोक नुसतं भूताचा पिक्चर पाहतील आणि पिक्चर बघून ते अजून घाबरतील तरी पिक्चर पाहायला जातील, कारण त्यांना मजा वाटते पाहायला. पण ज्या टायमाला रात्रीचे उठून पळतात, घाबरतात, त्या टायमाला त्यांची भीती बघायची कशी राहते. म्हणून माणसाने भूताचा पिक्चर बघायला नाही जायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा सिनेमा नाही बघितला पाहिजे. भूताची सिरियल नाही बघितली पाहिजे. भूताची सिनेमा नाही बघितला पाहिजे, जेणेकरून माणसाच्या मनात भीती येणार नाही. आज या जगामध्ये मनुष्य जाती जगत आहे, पण त्याच्या मनामध्ये एक भीती आहे. एक आहे भूताची. ज्यावेळेला रात्र होते किंवा दिवस असतो, काही लोकांच्या मनात भीती असते भूताची. काही लोकांच्या मनात असते चिंता, हा ना, वेगवेगळ्या संसाराची, धनसंपत्तीची, पैसा पाण्याची, बिझनेसची. तर हे सगळं काय आहे, की एका प्रकारची मोहमाया माणसाला आहे जगाची. परंतु भूताचं भय माणसाच्या मनात नाही गेलं पाहिजे. कारण की भूताचं जर ही घबराहट, भूताची जर भीती माणसाच्या मनात बसली, तर तो पूर्ण आयुष्यभर तो माणूस एकदम त्याच्या अधीन होऊन जातो भूताच्या. कारण की त्याला सदैव त्या माणसाला भीती वाटते भूताची. असं नाही झालं पाहिजे. म्हणून भूत एक ह्या जगाच्या सुरुवातीपासून आहे. ह्या जगामध्ये माणसं मेल्यानंतर ते भूत होत नाही. तर भूत वेगळं आहे आणि माणसाची आत्मा वेगळी आहे. माणसाची आत्मा भूत बनत नाही. माणसाची आत्मा डायरेक्टली जिथून आली तिथं वापस चालली जाते. आपला परमात्मा, परमेश्वर जो विराजमान आहे स्वर्गामध्ये, जिथून आत्मा माणसाला भेटलेली आहे त्या ठिकाणी तो आत्मा वापस जातो. परंतु जे भूत आहे ते ह्या जगामध्ये ऑलरेडी सुरुवातीपासून आहे. जग निर्माण होण्याच्या अगोदरपासून तो जगात आहे. आणि जगामध्ये राहून तो माणसाला भ्रष्ट करतो, माणसाला व्यसन लावतो, माणसाला दारू प्यायला, माणसाला मुलीकडे नेणं,
वेश्यागमन करणं, हे करणं, मुलीला भ्रष्ट करणं, माणसाला भ्रष्ट करणं, हे काम सगळं भूत करतात. म्हणून भूत हे सगळे काम करतात. कारण की माझ्या देखील जीवनामध्ये असा मोठा अनुभव आहे की मला देखील भूत लागलं होतं. मी देखील मुंबईकडे इकडे तिकडे फिरायचो, भिकारी होऊन बनलो होतो. म्हणून देवाने देखील मला त्या ठिकाणी एक चांगलेच बनवून वापस पाठवलं. कारण की मी देखील येशू ख्रिस्ताची सेवा केली, चर्चला गेलो मुंबईमध्ये, त्या ठिकाणी प्रार्थना केली, तर मला एक चांगलं वाटलं. म्हणून माझ्यामधून देखील भूत निघून गेले. म्हणून मी देखील बरा झालो. म्हणून माझी देखील एक मोठी साक्षी आहे की मी देखील एक भिकारी बनलो होतो. भूताने मला काय केलं तर भिकारी बनवून टाकलं होतं. कंपनीत काम करायचं चांगला, पण तू कंपनीतून काम करत असतानाच भूत मला लागलं. तर मग मी डायरेक्ट औरंगाबाद सोडून अशा ठिकाणी पळून गेलो की मलाच माहिती नाही माझं घर कुठे आहे, माझं दार कोण आहे, घर कुठे आहे, लोक कोणते, काहीच माहिती नाही. म्हणजे मी डायरेक्ट सगळं विसरून गेलो. म्हणजे माइंड एकदम चेंज करून टाकतो भूत. काय करतं माइंड चेंज. म्हणजे मी डायरेक्ट मुंबईलाच गेल्यानंतर मला कळायला लागलं की ही मुंबई आहे म्हणून. म्हणजे अशा प्रकारे मी मुंबईत भटकत होतो, फिरत होतो, भिकारी बनलो होतो. ना पैसे माझ्याकडे, ना मोबाईल, ना घरच्यांचं कोणाला तपास, ना घरच्यांना माहिती, ना मला माहिती मी कुठे. तर मी इकडे तिकडे फिरवलो कारण की भूताने माझा पूर्णपणे ताबा गेला होता. हा, तर मग अशा प्रकारे भूत काय करतात, माणसं ताबा घेतात, त्याला वेडं बनवतात. माणसाला भूत काय करतात, माणसाला नग्न करून सोडतात, इकडे तिकडे फिरवतात. आपण बघितलं असेल फुटपाथवरती भिकारी लोक फिरतात. त्यांच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की काय झालं त्यांना, आपल्याला असं वाटतं ते येडा माणूस आहे, पण तो येडा आपोआप नाही झाला. तर भूताने त्याला काय केलं, धरलं आणि त्याच्यामधले सगळे प्रकारचं त्याची लज्जा बाहेर काढली. म्हणजे काय केलं, त्याचे कपडे काढून फेकले, त्याचे माइंड बदललं. तो कसा झाला, एकदम चेंज झाला. जेणेकरून त्याला माहिती नाही का मी जगात जगू तर राहिलो, परंतु त्याला ना जगाचं माहिती आहे, ना स्वतःची माहिती आहे, ना कशाची. फक्त तो चालू राहिला, जगू राहिला. कारण की भूताने त्याला काय केलं, माणसाच्या माणूस जो आहे तो देवाचा आहे, पण तो भूताने काय केलं, त्या माणसाला खराब करून टाकलं. म्हणून आपल्याला हे दिसतं की एक जो करूब आहे, स्वर्गदूत, जो स्वर्गामध्ये होता, तो भूत बनला जगामध्ये. म्हणून तो माणसाला काय करतो, त्रास देतो, जेणेकरून तो माणूस देवाकडे जाऊ नये. आणि दुसरा विषय आपण पुढे बघूयात का आणखी, का तो देवदूत कसा आहे. 28 त्याचं 3 वचन आपण वाचू.